ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 12वा. भक्तियोग. अर्जुनाच्या शंकेबद्दल नाना मतांतरे. भाग 4. अर्जुनाच्या प्रश्नाविषयी विद्वानांमध्ये कोणती मतभिन्नता आहे ते आपण पाहत आहोत. डॉक्टर खैर यांचे मत. डॉक्टर खैर यांनी वेगळेच मत मांडलेले आहे. त्यांच्या मते गीतेचे 3 लेखक आहेत. डॉक्टर वीरा करंदीकरांनीही मूळ गीता पहिल्या 3 अध्यायांची असावी असं मानलेलं आहे. नंतरचा दुसरा टप्पा 11व्या अध्यायापर्यंतचा असावा, कारण तेथे ज्ञान, भक्ती व योग यांचं विवेचन पूर्ण झालेलं आहे. सगुणोपासनेचा पुरस्कार करणारा 12वा अध्याय हा मागाहून जोडण्यात आलेला असावा. तसेच डॉक्टर खैर सुद्धा गीतेच्या विकासाचे 3 टप्पे मानतात. त्यांच्या मते भगवद्गीतेची रचना करणारे लेखक 3 होते. त्यांच्या मते अखेरचा लेखक हा सगुण भक्ती मार्गाचा प्रसारक होता. त्याची रचना सर्व गीतेत पसरलेली असली तरी मुख्यतः मधल्या षडाध्यायीमध्ये आहे. कालक्रमाचा विचार करता पहिली षडाध्यायी आधी रचली गेली, नंतर शेवटची षडाध्यायी रचली गेली व मधली षडाध्यायी ही शेवटी रचली गेली. गीतेत येणारे प्रथम पुरुषी व तृतीय पुरुषी उल्लेख, संबोधनात्मक शब्द यांचं पृथक्करण करून त्यांनी हा निष्कर्ष काढलेला आहे. त्यातील तिसरा लेखक हा सगुण भक्तीचा प्रसारक होता. त्याच्या कालखंडापर्यंत अनेक प्रकारचे उपासना मार्ग चालू झालेले होते. स्वर्गप्राप्तीसाठी योगयाग, देवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी देवतांची पूजा, शारीरिक तपश्चर्या, पातंजली योगाभ्यास असे जे उपासना प्रकार प्रचलित होते त्यांचा त्यांनी निषेध न करता त्या सर्वांना भक्तीची जोड दिली. पूर्वीचे उपासना मार्ग खर्चाचे, कष्टाचे, दुर्बोध असल्यामुळे सर्वसामान्य मनुष्यांच्या आटोक्याबाहेरचे होते. तिसऱ्या लेखकाने मोक्ष, ईश्वरप्राप्ती या गोष्टी स्त्रिया, वैश्य, शूद्र, पश्चाताप दग्ध झालेले पापी आणि दुराचारी अशा सर्वसामान्य मनुष्यांच्या आटोक्यात आणल्या. बौद्धिक पातळीवरील निष्काम व ब्रह्मार्पण बुद्धीने आचरण्याच्या कर्मयोगाला या तिसऱ्या लेखकाने ईश्वरार्पण किंवा कृष्णार्पण कर्म करण्याचे सुलभ व सर्वसामान्य जनांना शक्य असं स्वरूप दिलं. अर्थातच अर्जुनाचा प्रश्न त्यांच्या मते सगुण आणि निर्गुण भक्ती मार्गाविषयी आहे. त्याने अव्यक्ताची उपासना क्लेशकर व दुःखाची आहे असा आपला अभिप्राय क्लेशोधिकतरस्तेषाम या श्लोकात सांगितलेला आहे. श्रीकृष्णांनी अव्यक्ताची उपासना क्लेशकर व दुःखाची आहे असा आपला अभिप्राय क्लेशोधिकस्तरस्तेषाम या श्लोकात सांगितलेला आहे. क्लेशकर अशा अव्यक्ताच्या उपासनेपेक्षा सुखकर अशा सगुणाचा पुरस्कार त्याने केला व उपासनेसाठी श्रीकृष्णांची सौम्य अशी सगुण साकार मूर्ती भक्तांना दिली. कर्मप्रधान भक्ती मार्ग हा त्या लेखकाचा संदेश आहे. डॉक्टर व्ही. ए. कुलकर्णी यांचं मत. डॉक्टर व्ही. ए. कुलकर्णींच्या मते भगवंतांनी अर्जुनाला 11व्या अध्यायात विश्वरूप दाखवलेलं होतं. ज्ञानदेवांनी त्याला स्वरूप प्रलय असं म्हटलं होतं. त्या अर्थी ते निर्गुण निराकार असं रूप होतं. प्रलयकाली सर्व सृष्टी जलमय व्हावी व सर्व काही एकंकार होऊन जावं, त्याप्रमाणे त्या विश्वरूपात सर्व नामरूपे एकंकार होऊन गेली होती. त्या दर्शनाने अर्जुन घाबरला व त्याने भगवंतांना ते विश्वरूप आवरून धरण्याची विनंती केली. श्रीकृष्ण तर अर्जुनाच्या प्रेमाला विकले गेलेले. त्यांनी लगेच अर्जुनाच्या संतोषाप्रित्यर्थ अर्जुनाला जो विश्वपट उलगडून दाखवला होता त्याची घडी केली आणि भगवंत सगुण साकार झाले. पण अर्जुनाला त्यांनी त्यावेळी एक गोष्ट बजावली की परमात्म्याचे हे निर्गुण निराकार स्वरूप विराट असले, उग्र असले तरी सुद्धा तेच परमात्म्याचे ऐश्वर्य आहे, महातेज आहे. सारे अवतार त्यातून आकाराला येतात व त्यातच विलीन होतात. परी नेणसीचे गावडिया, काय कोपो धनंजया, अंग सोडोनी छाया आलिंगितोसे. पण अर्जुन हे न जाणता खरं रूप सोडून छायेलाच आलिंगन देत होता. ते पाहून भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं की एखादा कृपण जसा बाहेर हिंडत असला तरी त्याचं लक्ष आपल्या ठेव्यावर असतं, अथवा पक्षीन जरी आकाशात उंच भराऱ्या मारित असली तरी तिचं लक्ष पिलांपाशी असतं. त्याप्रमाणे अर्जुनाने या स्वरूपाच्या ठाईच दृढ भाव धरावा. परी पुढती पांडवा, हा एक बोलू न विसरावा, जे ये स्वरूपवनी सद्भावा, नेदावो निघे. आता स्वरूपावर भाव ठेवायचा म्हणजे निर्गुण निराकाराची उपासना करायची.
भगवंतांच्या शब्दात अव्यक्ताची अक्षराची उपासना करायची व श्रीकृष्णाने पुन्हा अनन्य भक्तीचंही महत्व 11व्या अध्यायातील शेवटच्या 54 आणि 55 या 2 श्लोकात गायलं. अशा प्रकारे 11व्या अध्यायात दोन्ही प्रकारच्या भक्तीचे निर्देश आढळतात. म्हणून 12व्या अध्यायाच्या सुरुवातीलाच अर्जुनाचा प्रश्न येतो की एवम सतत युक्ताये भक्तास्त्वं पर्युपासते. सतत युक्त होऊन तुझी भक्ती करणारे भक्त व अव्यक्ताची उपासना करणारे भक्त यातील योग कोणाला कळला, असा अर्जुनाचा प्रश्न आहे. श्री सदाशिव शास्त्री भिडे यांचे मत. यांच्या मते अव्यक्तोपासना म्हणजे निर्गुण ब्रह्मतत्वाचा विचार आणि व्यक्तोपासना म्हणजे ज्ञान विज्ञानपूर्वक परमेश्वराच्या व्यक्त स्वरूपाची उपासना. असे उपासनेचे 2 प्रकार होतात. त्यांचे तारतम्य ठरवण्याची आवश्यकता निर्माण झाल्यामुळं ते तारतम्य दाखवणं व सुलभ असलेल्या व्यक्तोपासनेच्या म्हणजेच भक्ती मार्गाच्या पूर्णतेची लक्षणे सांगणं हा 12व्या अध्यायाचा विषय आहे. या दोन्हीतील श्रेष्ठ उपासना कोणती, असं अर्जुनाला विचारायचंय. सततयुक्त हे पद व्यक्त व अव्यक्त या दोन्ही प्रकारच्या उपासकास सारखेच लागू आहे. हे शेवटच्या योगवित्तम या पदावरून उघड होते. त्यामुळे व्यक्त व अव्यक्त या दोन्ही प्रकारच्या उपासकांना कर्मयोग सारखाच लागू आहे हे निश्चित प्रकारे जाणून या 2 उपासनांमधील श्रेष्ठ कनिष्ठता अर्जुन विचारत आहे. कर्मसन्यास आणि कर्मयोग यातील तारतम्य त्यानं विचारलेलं नाही, अशी पहिल्या श्लोकाच्या टिप्पणीत त्यांनी पुस्ती जोडलेली आहे. आता आणखी काही विद्वानांची मते आपण उद्या पाहू.